कार्यक्रमाचा आदलो दिवस म्हणजे पेंडिंग कामांची नुसती घाई. दीदी उद्या स्वतःच उत्सव मूर्ती हा आणि आज आदल्या दिवशी ब्लाऊज फिटिंग करून घेतले ना. त्याचा ह्या काम बघून माका माझी कामं आठवली. काल डीमार्टमधून आणलेलो सगळं बाजार तसंच पिशव्यांमध्ये होतो. तो आधी जाग्यावर ठेवून दिले. दीदीचं थोडंसं बाजार आमच्या पिशवीत होतो तो सेपरेट करून दीदीकडे देऊन दिले. तोपर्यंत ना गावाक राहणाऱ्या घरातल्याच माणसांचं आगमन झालेला. तीच हे सगळी ना नाश्ता करत होती. नाश्ता करून झालं आम्ही लागलो जेवणाच्या तयारी. जेवणात आज शिमला मिरची बटाट्याची मिक्स भाजी, एका कुकरात भात आणि एका कुकरात डाळ शिजता. जेवण बनवून झालं आणि जेवून घेतलं आणि ना सरळ पार्लरच्या दारात येऊन बसलो. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी आयब्रो करणारे नमुने फक्त आम्ही दोघा बहिणीच असतलो. थंय गेलो तर त्या ताईंचा आरीवर्कचा काम चालू होता, पण त्या त्यांनी बाजूक ठेवल्याने आणि आयब्रो करू घेतल्याने. किती त्रास असताना आयब्रो करताना, तरी पण तो करूचोच असता. पार्लरमधून बाहेर इलो आणि गोलूच्या हातात स्प्राईटची बाटली होती. हावऱ्यासारखी आधी ती पिऊन घेतलं आणि सरळ घर गाठलं. तोपर्यंत ना चायचं टायमिंग झालेलो. मग चाय पिऊन घेतलं आणि उद्याच्या तयारीला लागलो. तयारी म्हणजे ना माका पटापट साडी नेसाक जमत नाही आणि घाईच्या टायमाक तर अजिबातच नाही. म्हणून मग साडीची ड्रेपिंग करून ठेवत होतो. पण 2 वेळा ना दीदीन उलटेच प्लेटी काढल्या. काय करतला त्याका सवय नाही ना. त्याचा आपला बरावा टायमावर एकदम परफेक्ट साडी नेसान मोकळा. पण ना मी मग माझ्या हिशोबाने पेटी काढले आणि दीदीन मग माका ते अरेंज करून दिले. चला तर मग आजच्यापुरती इतकेच गजली. अशाच मालवणी गजलींसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.